प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर शहरामध्ये हनुमान चालीसा पाठाला वेळ वाढवून द्या, पोलिसी कारवाई थांबवा, प्रेरणा प्रतिष्ठान आक्रमक। नगर शहरात हनुमान जयंतीनिमित्त सायंकाळी सुरू असलेल्या हनुमान चालीसा पाठ व भजन संध्येच्या कार्यक्रमांवर पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी बंदी घातली जात असल्याच्या घटनांमुळे संतापाची लाट उसळली आहे। सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊन बंद केल्याने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात असून ही कारवाई तत्काळ थांबवावी व कार्यक्रमासाठी वेळ वाढवून द्यावी अशी ठाम मागणी प्रेरणा प्रतिष्ठानने केली आहे। या मागणीचे निवेदन संग्राम जगताप यांच्या वतीने प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी प्रशासनाला देण्यात आले। यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्यासह प्रेरणा प्रतिष्ठानचे मंगेश खताळ, अतुल कावडे, वैभव ढाकणे, सनी करपे, रुपेश शिदोरे, सुनील जांगीड, रमेश शहारे, प्रवीण परदेशी, नयन भंडारी, संतोष मेहत्रे, बंडू शिंदे, आनंद राठोड तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी दक्षिण हनुमान मंदिर त्याचप्रमाणे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने SP साहेबांना निवेदन देण्यात आलं की जे आपला हनुमान जन्मोत्सव पुढच्या महिन्यात साजरा होणार आहे। तर आपल्या अहिल्यानगरची परंपरा आहे जी पूर्ण भारतामध्ये तिची प्रशंसा होती। तर ती जी परंपरा आहे की त्यामध्ये प्रत्येक एरियानुसार आपल्या कॉलनीमध्ये गल्लीमध्ये हनुमान चालीसा आयोजित केला जातो। ते संध्याकाळी आयोजित जातात कारण आपले जे काही कष्टकरी असतील, गोरगरीब असतील, जे कर्मचारी असतात किंवा जे हातावर पोट भरणारे सर्व जे काही हिंदू बांधव आहेत ते त्यामध्ये सहभागी होतात। तर त्यामध्ये टायमिंग थोडासा उशीर होतो। तर त्यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता। तर आम्ही SP साहेबांना भेटून हिंदू रक्षक आमदार संग्राम वतीने जगताप यांच्या वतीने निवेदन दिलं की जो काही टाईम असेल तो थोडा वाढून देण्यात यावा। तो SP साहेबांनी बी ती विनंती मान्य केली। त्यानिमित्त आम्ही उपस्थित। जय श्रीराम। श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ ला काही 2-3 दिवसापासून काही गोष्टींचा अडचण येत होती। त्याच्यात आम्ही भैयांना फोन केला आणि भैयांनी तातडीने सगळ्या गोष्टी लावल्या आणि त्यांनी कामं करून दिले। आमचे सोबत आमचे बनसोडे भाऊ होते, आमचे खताळ साहेब होते, बरेच लोकांनी आम्हाला सपोर्ट करून हे सगळी कागदपत्र तयार करून ती परमिशन घेऊन दिली। त्याच्याबद्दल भैयांचं खूप 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 धन्यवाद। खूप खूप मनापासून आम्ही समाधानी आहोत की आमच्या नगरला असा आमदार भेटला आहे। जय सियाराम। आज प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दक्षिण हनुमान मंडळ जे हनुमान पठण करत गेल्या 40 वर्षापासून आपल्या अहिल्यानगर शहराला ही परंपरा आहे। इतक्या सुंदर प्रतीचं भक्तिमय वातावरणात हनुमान पठण या ठिकाणी आपल्या शहरामध्ये केलं जातं। त्याला काही विघ्नसंतोषी लोक विरोध करतात आणि त्यामुळं पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी कारवाई करावी लागते। त्याचाच एक पाठपुरावा म्हणून ते टायमिंग वाढवून घेण्यासाठी आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली SP साहेबांना भेटलो आहे। SP साहेबांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवून भक्तिमय भावांनी चालणाऱ्या या हनुमान चालीसाला त्यांनी वेळेत पूर्ण करावं आणि थोडाफार आम्ही जो टायमिंग आपण मागितला आहे त्याच्यात आम्ही सुधारणा करून वाढवून देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आणि SP साहेबांचे देखील आभार मानतो आणि मी सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की हनुमान जन्मोत्सव लवकरच येत आहे। तर याच्या माध्यमातून जो आपल्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी हनुमान पठण चालू असतं हनुमान चालीसाचं, त्या ठिकाणी सर्वांनी या हनुमान चालीसाचा जावं ही सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा